विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत संत तुकारामांचा अभंग चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. सुरुवातीला आपण अभंग वाचून घेऊया. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र हे न खाती सर्प तया. विष ते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नित होय त्यासी. दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्नी ज्वाळा. आवडेल जीवा जीवाची परी, सकळा अंतरी एक भाव. तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणी जेते येणे अनुभवे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की तुकारामांना आयुष्यामध्ये बराचसा संघर्ष करावा लागलेला आहे. वारंवार ही संघर्ष करण्याची भाषा सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये आलेली दिसते. उदाहरणार्थ, त्यांचा एक अभंग आपल्याला सर्व परिचित आहे. विंचू देव्हाऱ्यासी आला, देवपूजा नावडे त्याला. तेथे पैजाराचे काम, अधमासी तो अधमा. हा संत तुकारामांचा अतिशय गाजलेला अभंग आहे. त्या अभंगामध्ये संघर्षाची भाषा त्यांनी केलेली आहे. ते म्हणतात की समाजामध्ये जी माणसं आपल्याला त्रास देणारी असतात, त्यांच्याशी आपण प्रेमाने वागून उपयोग होणार नाही, तर त्यांच्याशी आपल्याला जशास तसे असंच वागावं लागेल. आणि म्हणून त्यासाठी त्यांनी विंचवाचं उदाहरण दिलेलं आहे की विंचू हा विषारी आहे. तो जरी आपल्या देवाच्या गाभाऱ्यात आला तरी देवाच्या गाभाऱ्यात आला म्हणून त्याची पूजा करून चालणार नाही. तो त्याचा दंश मारण्याचा गुणधर्म सोडणार नाही. तर तिथे देवाच्या गाभाऱ्याचा विचार न करता तो विंचू आहे याचाच विचार आपल्याला करावा लागेल. आणि तिथे त्याची पूजा करण्याच्या ऐवजी पैजाराचाच उपयोग आपल्याला तिथे करावा लागेल. कारण अधमासाठी अधमच होणे आवश्यक आहे, असा विचार त्यांनी त्या अभंगात मांडलेला आहे. परंतु आज जो अभंग आपण अभ्यासाला घेतो आहे, त्या अभंगामध्ये मात्र या अभंगाच्या पूर्णपणे विरुद्ध असा संदेश या अभंगामधून आपल्याला मिळतो आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. म्हणजे त्या अभंगामध्ये शत्रूशी शत्रूसारखंच वागलं पाहिजे असा विचार येतो. आणि या अभंगामध्ये शत्रू सुद्धा मित्र कसे होईल असं आपण वागणं असावं, हा विचार संत तुकारामांनी इथे मांडलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्याला कुणालाच संघर्ष आवडत नाही, संघर्ष करायला कुणालाच आवडत नाही. परंतु कधी कधी अशी परिस्थिती येते की आपल्याला संघर्ष करावा लागतो. संघर्ष करण्यासाठी आपण प्रवृत्त होतो. पण मुळात प्रत्येकालाच संघर्ष आवडतो असं नाही. संत तुकारामांचा जर सुरुवातीचा आपण स्वभाव धर्म पाहिला तर इथे संघर्ष करण्याची मूळची वृत्ती त्यांच्यात होती असं दिसत नाही. परंतु त्यांच्यावर परिस्थिती तशी आली आणि त्यामुळे दुर्जनांसोबत त्यांना संघर्ष करावा लागलेला आहे. पण मूळचा जर स्वभाव पाहिला तर तो स्वभाव शांत आणि विरक्त असलेला आपल्याला दिसतो. आणि तोच स्वभाव त्यांनी या अभंगामध्ये वर्णन केलेला आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. ते म्हणतात की आपण त्यांच्या अभंगामध्ये पाहतो की बरेचदा त्यांनी जे समाजातील दांभिक लोक आहेत त्यांच्यावर कठोर प्रहार केलेले आहेत, अशा प्रकारची भाषाही त्यांनी वापरलेली आहे. परंतु तरीही सर्वात महत्त्वाचं आहे ती म्हणजे मनाची शांत अवस्था, मनाची निर्वैर अवस्था. मनाची निर्वैर अवस्था जर असेल आणि आपण जर आपला चांगुलपणा सोडला नाही तर दुर्जनांचंही परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात की चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र हे ने खाती सर्प तया. या अभंगामध्ये संत तुकारामांनी मनाची निर्वैर अवस्था व्यक्त केलेली आहे. मनाची निर्वैर निर्विकार अवस्था चित्रित केलेली आहे. ते म्हणतात चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. आपलं मन जर शुद्ध असेल, आपलं मन जर निर्मळ असेल, आपलं मन जर स्वच्छ असेल, आपलं मन जर निर्विकार असेल, आपलं मन जर निर्वैर असेल, कुणाही विषयीची वैरत्वाची भावना, शत्रुत्वाची भावना आपल्या मनामध्ये नसेल, कुणाही विषयीचा दुष्टपणा आपल्या मनामध्ये नसेल, कुणाही विषयीची वाईटपणाची भावना आपल्या मनामध्ये असेल, आपलं मन जर सर्वांचं कल्याण चिंतणारं असेल, सर्वांना मित्रत्वाप्रमाणे बघणारं असेल, तर अशा वेळी आपल्या मनामध्ये जे विचार येतात तेच विचार ह्या आचरणामध्ये असतात.
तुमचं मन हे तुमच्या कृतीत उतरत असतं आणि तुमचं मनच जर स्वच्छ असेल, तुमचं मनच जर निर्मळ असेल, तुमचं मनच जर निर्विकार असेल, तुमच्या मनामध्ये जर कुठलाही वाईट विचार नसेल, तर ते विचार, तुमचं मन हे तुमच्या कृतीमध्ये प्रतिबिंबित होईल आणि अशा वेळी शत्रूसुद्धा मित्र होतील. म्हणजेच काय, तुमच्या मनामध्ये जर कुणाही विषयी शत्रुत्वाची भावना नसेल, तुम्ही जर कुणालाही शत्रू मानत नसाल, तर समोर साक्षात तुमचा शत्रू जरी उभा राहिला तरी त्याच्याशी तुमचं वागणं हे शत्रूचं नसेल, तुम्ही त्याच्याशी सुद्धा मित्राप्रमाणे वागाल आणि अशा वेळी तुमच्या वागण्याने त्या शत्रूमध्येही परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. तो शत्रू सुद्धा आपल्या मनातलं वैरत्व काढून टाकेल आणि तुमचा कोण होईल, मित्र होईल. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. एवढं सामर्थ्य मनाच्या शुद्धतेमध्ये आहे. पुढे ते म्हणतात, व्याघ्र हे न खाती सर्प तया. अशा वेळी व्याघ्र हे न खाती सर्प तया, मनाची जर निर्वैर अवस्था असेल, इथे 2 प्राण्यांचा संदर्भ संत तुकाराम महाराजांनी दिलेला आहे. इथे शब्दशः आपल्याला अर्थ घ्यायचा नाही आहे. अशा व्यक्तीला वाघ किंवा साप खाणार नाही असा अर्थ आपल्याला घ्यायचा नाही आहे. तर वाघ आणि साप हे क्रूर प्राणी आहे, हिंसक प्राणी आहे, विषारी प्राणी आहे. परंतु संत तुकाराम महाराज म्हणतात की तुमचं जर मन निर्वैर असेल तर वाघासारखी आणि सापासारखी क्रूर प्रवृत्तीची, हिंसक प्रवृत्तीची, विषारी प्रवृत्तीची माणसं सुद्धा तुमच्याशी चांगली वागतील. त्यांची हिंसक प्रवृत्ती सुद्धा नाहीशी होईल, त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही. म्हणजे अतिशय क्रूर आणि हिंसक प्रवृत्तीच्या व्यक्तींना सुद्धा बदलविण्याचं सामर्थ्य हे मनाच्या निर्वैर अवस्थेमध्ये आहे, मनाच्या शुद्ध अवस्थेमध्ये आहे, असं तुकाराम महाराजांना इथे म्हणायचं आहे. पुढे ते म्हणतात, विषते अमृत आघात ते हित. मन जर तुमचं स्वच्छ असेल, मन जर तुमचं निर्मळ असेल, तर तुम्हाला विष हे सुद्धा विषासारखं वाटणार नाही. कारण विषाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा तुमचा बदलेल. विषाकडे, कोणत्याही वाईट गोष्टीकडे सुद्धा तुम्ही नकारात्मक दृष्टीने न पाहता तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहाल. आणि म्हणून अशा वेळी विषते अमृत आघाते ते हित. विष सुद्धा कदाचित तुम्हाला अमृतासारखं वाटेल आणि आघात, तुमच्यावर होणारे आघात, समाजाकडून, लोकांकडून होणारे जे आघात आहे, ते आघात सुद्धा तुम्हाला हिताचे वाटेल. त्या आघाताकडे सुद्धा तुम्ही नकारात्मक वृत्तीने बघणार नाही, तर ते सुद्धा जणू काही त्यातून सुद्धा आपलं काहीतरी हितच होणार आहे, आपलं काहीतरी कल्याणच त्यामध्ये दडणार आहे, अशा प्रकारे विचार तुम्ही करू शकाल जर तुमचं मन हे स्वच्छ असेल तर. अकर्तव्य नीत होय त्यासी. समाजाच्या दृष्टीने ज्या कृतींना अकर्तव्य मानल्या जातात, ज्या कृतींना अनितीचं मानलं जातं, जे आचरण अनितीचं मानलं जातं, वाईट मानलं जातं, अशा प्रकारचं आचरण सुद्धा, अनितीचं मानलं जाणारं आचरण सुद्धा कसं होईल, अकर्तव्य नीत होय त्यासी, नीतीपूर्ण होईल. जे आचरण समाजाच्या दृष्टीने अनितीपूर्ण असेल, अकृती असेल, ती सुद्धा संस्कृती झाल्याशिवाय राहणार, वाटल्याशिवाय राहणार नाही. ते आचरण सुद्धा तुम्हाला नीतीपूर्ण वाटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुमच्या संदर्भातली एखाद्या व्यक्तीने केलेली कृती, हे संत तुकारामांना सांगायचं आहे की आपल्या संदर्भातली एखाद्या व्यक्तीने केलेली कृती ही आपल्याला जाणीवपूर्वक इजा पोचविणारी असेल, ती अकर्तव्य असेल, ती अनितीने भरलेली असेल, तरी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये सुद्धा काय दिसेल, नीती दिसेल. त्यामध्ये सुद्धा कदाचित तुम्ही सकारात्मक दृष्टीने स्वतःचं हित शोधण्याचा प्रयत्न कराल. दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्नी ज्वाळा. अशा प्रकारची जर मनाची अवस्था तुमची प्राप्त झाली असेल तर दुःखामध्ये सुद्धा तुम्हाला दुःख होणार नाही, तुम्हाला दुःखदायक प्रसंगांचा सुद्धा त्रास होणार नाही, दुःखामध्ये सुद्धा तुम्हाला वेदना होणार नाही, तर त्या दुःखामध्ये सुद्धा तुम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न कराल. दुःख ते देईल सर्व सुख फळ. दुःखामध्ये दुःख हे सुद्धा त्रासदायक न वाटता त्या दुःखामध्ये सुद्धा आम्हाला हिताचं काय आहे ते आम्ही शोधण्याचा प्रयत्न करू. दुःख सुद्धा तुम्हाला सकारात्मक दृष्टीने जर पाहिलं तर ते सुद्धा सुख त्यातून तुम्हाला दिसेल. होतील शीतळ अग्नी ज्वाळा. अग्निज्वाळा कधी शीतळ होतात का? परंतु जर तुमचं मन स्वच्छ असेल, मनामध्ये निर्वैर अवस्था असेल, तर अग्नीच्या ज्वाळा सुद्धा तुम्हाला शांत वाटतील. कारण प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन हा बदललेला असेल.
आवडेल जीवा जीवाची परी सकळा अंतरी एक भाव. पुढे एवढी सारी उदाहरण दिल्यानंतर मन जर निर्विकार असेल, मनाची अवस्था जर निर्वैर असेल, मनामध्ये जर शत्रुत्वाची भावना कुणाविषयीच उरलेली नसेल, तर काय काय होतील, कोणकोणती परिवर्तन होऊ शकतात याची उदाहरणं दिल्यानंतर संत तुकाराम या 4थ्या चरणामध्ये म्हणतात, आवडेल जीवा जीवाचे परी सकळा अंतरी एक भाव. जेव्हा तुमच्या मनाची ही निर्वैर अवस्था प्राप्त होईल तेव्हा एक प्रकारे मनशांती तुम्हाला लाभेल आणि आपण अधिकाधिक मनाने निर्विकार होण्याचा प्रयत्न करू. ही अवस्था कशी असेल, जेव्हा तुमच्या मनाची निर्वैर अवस्था झालेली आहे, हे कसं ओळखायचं त्याचं सुंदर चित्रण या ओळीमध्ये त्यांनी केलेलं आहे. ते म्हणतात, आवडेल जीवा जीवाचे परी सकळा अंतरी एक भाव. तेव्हा आपल्या मनाची निर्वैर अवस्था झालेली असेल, जेव्हा ही निर्विकार अवस्था आपल्या मनाला प्राप्त होईल, तेव्हा प्रत्येक जीव आपल्याला आपल्या जीवाप्रमाणे वाटायला लागेल, आपल्या जीवाप्रमाणे आवडायला लागेल. इथे विद्यार्थी मैत्रिणीनं संत तुकारामांना सांगायचं आहे की दुसऱ्याचं दुःख जर आपल्याला आपलं वाटत नसेल आणि दुसऱ्याचं दुःख जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला परकाया प्रवेश करता आला पाहिजे. परकाया प्रवेश म्हणजे काय, तर त्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःची कल्पना करणे. आणि जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःची कल्पना करतो, तेव्हाच समोरच्या व्यक्तीच्या दुःखाची जाणीव, अनुभवाची जाणीव आपल्याला होऊ शकते. संत तुकाराम महाराज म्हणतात, आवडेल जीवा जीवाची परी सकळा अंतरी एक भाव. मनाची जेव्हा निर्वैर अवस्था होईल तेव्हा प्रत्येक जीव आपल्याला जीवाप्रमाणे वाटेल. प्रत्येकालाच आपला जीव हा प्रिय असतो. प्रत्येकच व्यक्ती स्वतःवर सर्वात जास्त प्रेम कुणावर करत असेल तर ते स्वतःवर करीत असतो. एखादं संकट आलं तर पहिले आपण रक्षण कुणाचं करू, तर आपलं स्वतःचं करू. प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो. अशा वेळी आपण आपल्या जीवावर ज्याप्रमाणे प्रेम करतो, आपण आपल्या जीवाला जसं जपतो, तसंच प्रत्येक जीव, ह्या सृष्टीतला प्रत्येक घटक आपल्याला आपल्या जीवाप्रमाणे वाटेल. आपण प्रत्येक घटकावर आपल्या जीवाप्रमाणे स्वतःवर प्रेम करतो, तसंच प्रेम आपण सृष्टीतल्या प्राणीमात्र असो की वनस्पती असो की माणूस असो, सर्व घटकांवर करायला लागू. सकळा अंतरी एक भाव. सर्वांविषयी एकच भाव आपल्या मनात निर्माण होईल की हे सर्व माझे आहेत. यामध्ये कुणीही परके नाहीये. कुणी धर्म, जात, भेद, पंथ हे सर्व भेद आपण इथे विसरून जाऊ आणि प्रत्येक माणूस प्राणी हा आपल्याला आपला वाटायला लागेल. सर्वांविषयी एकच भावना, बंधुत्वाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होईल. संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कृपा केली नारायणे जाणी जेते येणे अनुभवावे. अशी अवस्था जेव्हा आपण अनुभवू, आपल्याला जेव्हा अशी अवस्था प्राप्त झालेली आहे असा अनुभव येईल, तेव्हा समजून जायचं की मनाची अशी अवस्था होणे, मनामध्ये कुणाही विषयी शत्रुत्वाची, वैरत्वाची भावना न उरणे, सर्वांच्या विषयीचे भलेपणाचेच विचार मनामध्ये असणे, अशी अवस्था आपल्या मनाची प्राप्त होणे म्हणजेच आपल्यावर कुणी कृपा केलेली आहे, त्या ईश्वराची कृपा झालेली आहे, त्या विठ्ठलाने आपल्यावर कृपा केलेली आहे असं आपल्याला समजता येईल. संत तुकाराम महाराज म्हणतात की जे अनुभवी आहे, तुका म्हणे कृपा केली नारायणे जाणी जेते येणे अनुभवे. ज्यांनी मनाच्या या निर्वैर अवस्थेचा अनुभव घेतलेला आहे. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो, ही अवस्था सर्वसामान्य व्यक्तीने प्राप्त करणं कठीण आहे. ही अवस्था कुणी प्राप्त केलेली होते? आपल्या सर्व संतांनी प्राप्त केलेली होती. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की जो जाणे जेते येणे अनुभवे, जो जाणता आहे, ज्याने ही अवस्था प्राप्त केलेली आहे, ज्याला ह्या अवस्थेचा अनुभव आलेला आहे, त्याच्या अनुभवावरून जर विचार केला तर अशी अवस्था प्राप्त होणे म्हणजे प्रत्यक्ष नारायणाने, ईश्वराने म्हणजेच विठ्ठलाने आपल्यावर कृपा केलेली आहे असं समजायला हरकत नाही. कारण ही अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा बरीचशी तपश्चर्या करावी लागते, मन शुद्ध करावे लागते, मनातून सर्व विकार काढून टाकावे लागतात. आणि जेव्हा ही अवस्था म्हणजे खऱ्या अर्थाने संतत्वाची अवस्था आहे, संतत्वाची ही लक्षणं आहे, एका दृष्टीने जीवनाचा शोध पूर्ण झाल्यासारखी ही मनाची अवस्था असेल. आपण सर्वसामान्य माणसं आहोत, परंतु तरी सुद्धा आपण आपलं मन
हे जेवढं होईल तेवढं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनातली कटुपणाची भावना, आपल्या मनातला कडवटपणा हा काढून टाकण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तो नाहीसा करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, की ज्याच्यामुळे मन जर कडवट असेल तर त्याचा त्रास हा जसा इतरांना होतो, आपल्या संपर्कात आलेल्या इतर लोकांना जसा होतो तसाच आपल्यालाही होत असतो. आणि म्हणून आपण आपल्या मनातला कडवटपणा, कडूपणा हा नाहीसा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपलं मन स्वच्छ निर्मळ कसं राहील याचा आपण सतत प्रयत्न करायला हवा.